मित्रांनो, 1977 मध्ये निवडणुका म्हटल्या की फक्त गोंधळ व्हायचा, मतमोजणीला उशीर व्हायचा, त्यामुळे रिझल्ट यायला सुद्धा उशीर व्हायचा. या सगळ्या गोष्टीला कंटाळून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोघांनी एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आणण्याचं ठरवलं. 1980 मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बनून तयार झाली. यामध्ये 2 युनिट होते. बॅलेट युनिट, ज्याच्यामध्ये आपण बटन दाबून मतदान करतो, तर दुसरं कंट्रोल युनिट, ज्यामध्ये मतदान सेव्ह होतं. ही मशीन एक साधी, सिंपल आणि स्वस्त मशीन होती. यामध्ये कोणतंही इंटरनेट, वायफाय किंवा ब्लूटूथचं कनेक्शन नव्हतं. म्हणूनच ही मशीन हॅक करणं अशक्य होतं. जरी ही मशीन हॅक होत नसली तरीसुद्धा ह्युमन टेम्परिंग होऊ शकत होतं. यामधील चिप्स बदलू शकत होत्या. म्हणूनच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी एक कडक व्यवस्थेमध्ये नेत्यांच्या उपस्थितीमध्येच मतमोजणी मॅन्डेटरी केली. त्यानंतर 1982 मध्ये पहिल्यांदा केरळच्या परूर मतदारसंघामध्ये 50 मतदान केंद्रावरती EVMची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरली, परंतु सुप्रीम कोर्टाने ही EVM मशीन कायदेशीर नसल्यामुळे तेथील निकाल रद्द केले. त्यानंतर 1989 मध्ये कायद्यामध्ये बदल करून ही EVM मशीनला ऑफिशियली मान्यता दिली आणि नंतर 1998च्या मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये EVMचा वापर केला आणि हा वापर सक्सेसफुल ठरला. म्हणूनच 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण भारतामध्ये EVMवरतीच मतदान केलं. 2013 मध्ये काही विरोधकांनी EVM हॅक होऊ शकतं असा प्रश्न उपस्थित केला. म्हणूनच एक ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी या मशीनमध्ये VVPAT नावाचे एक युनिट आणलं. या युनिटमध्ये आपण जे मतदान करतो ते मतदान त्याच उमेदवाराला पडलं की नाही हे सर्व त्या स्लिपमध्ये दिसून येतं. यामुळे एक ट्रान्सपरन्सी निर्माण होते.